महाराष्ट्रात ग्रामपंचायतचे निकाल काल हाती आले आणि अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीला मोठा झटका त्याच्यातून बसला. मी अपेक्षेप्रमाणे का म्हणतो त्याचं पुढे विश्लेषण करून सांगेल. महायुती म्हणजे सध्या सत्तेवरती जे आहेत अधिक अजित पवार गट म्हणजे मूळ ज्यांनी निवडणूक पूर्व युती केली होती ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ते सत्तेवर आहेत हे बरोबर आहे. पण जो त्यांच्या युतीचा भाग नव्हता असे अजित पवार बहुतांश आमदार राष्ट्रवादीतले घेऊन इकडे आले आणि ह्या सगळ्या म्हणजे आता मी त्याला नवीन महायुती असं नाव देतो. ह्या महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळणं अपेक्षित होतं. महाविकास आघाडीला झटका का बसला हे समजून घ्या. यापूर्वी आमच्याकडे पण व्हिडिओ झालेत, बाहेर पण तुम्हाला हे सगळे आकडेवारी आणि ते विश्लेषण दिसेल. याच्यातले काही 2-3 थोडेसे वेगळे मुद्दे जरा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतची निवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. ही निवडणूक स्वतंत्र पॅनल करून लढली जाते आणि हे निवडून आलेले लोक नंतर मग सांगतात आम्ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत ते. त्याच्यामुळं असं एखाद्यात होऊ शकतं की दुसऱ्या पक्षाचा आहे पण आता कल पाहून किंवा सत्ता कोणाकडे आहे निकाल पाहून तो म्हणतो की नाही आता आम्ही भाजपचे आहोत म्हणून. ही गोष्ट वेगळी, आपण ते मान्य करूयात. त्याच्यामुळे कुठलाही पक्ष जेव्हा आकड्यांवरती दावा करतो तेव्हा ते पूर्णतः खरं नाही. म्हणजे आमचे इतके ग्रामपंचायती निवडून आल्यात, इतके सरपंच निवडून आलेत, तर ही गोष्ट अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. म्हणजे बऱ्याचदा जी चर्चा चालते ना मोठ्या हटातटानं की ह्या पक्षाचा इतका आकडा त्या पक्षाचा इकडा आकडा, ते तितकंसं बरोबर नाही आहे. म्हणून मी तुम्हाला या सगळ्याचं एक सार काढून जो वेगळा मुद्दा समोर उपस्थित करतो आहे. आणि आमच्या काही प्रेक्षकांनी वाचकांनी आवर्जून मेसेज करून सांगितलं होतं की ह्याच्यावरती तुम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ करा. एक लक्षात असं येतं आहे ग्रामपंचायत पातळीवरती जो कुठला बलिष्ठ गट असतो किंवा जो एखादा व्यक्ती असतो, नेता असतो, तो त्याच्या स्वतंत्रपणे पक्षाला बाजूला ठेवून आपलं पॅनल उभं करू शकतो आणि निवडून पण येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये त्याला पक्षाच्या अंतर्गत जे राजकारण असतं त्याच्यावरती मात करायची असती, विरोधी पक्षाच्या राजकारणावर मात करायचीच असती. आता होतं असं की ही निवडणूक पूर्णतः पॅनलप्रमाणे स्वतंत्रपणे त्या व्यक्तीच्या प्रभावामध्ये अशी झालेली असल्यामुळे ही निवडणूक मतदारांच्या पेक्षा जे त्या ठिकाणचे स्थानिक नेते आहेत त्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असते. मतदारांचा कौल त्याच्यामुळे ह्याच्यातून शोधता येत नाही. शोधता काय येतं माहिती आहे का की ग्रामीण पातळीवरती प्रभावशाली जे व्यक्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून मोठ्या पक्षांना त्यांना मतं मिळवायची असतात पुढच्या मोठ्या निवडणुकीसाठी. आता जो निवडून आलेला आहे ग्रामपंचायत पातळीवरती त्याची अडचण कशी असते की तो ग्राम पातळीवरती गावाच्या पातळीवरती बलवान असतो पण एकूण तालुक्याच्या म्हणजे विधानसभा मतदारसंघ किंवा लोकसभा मतदारसंघ हा जो प्रचंड आवाक आहे त्याच्यामध्ये त्याचा वाटा फार छोटा असतो. म्हणजे जसं आपल्या भारतीय ह्याच्या व्यवस्थेमध्ये कुटुंब हा एक घटक मानला गेलेला आहे आणि त्या कुटुंबातून मग समाज बनतो. व्यक्तीतून समाज नाही बनत, कुटुंबातून बनतो भारतीयच्या. तसं त्या पद्धतीनं सगळं भारतीय राजकारण आपण महाराष्ट्रातला विचार करूया. महाराष्ट्रातलं राजकारण हे ग्राम पातळीवरच्या नेत्यातून घडतं. खालची अगदी मतदार ही गोष्ट वेगळी. त्याच्यासाठी सगळ्या पक्षांना ते गाव पातळीवरचे नेते हाताशी धरावे लागतात. ते नेते हाताशी धरल्याच्या नंतर मग गाव पातळीवरचं मतदान तुम्हाला काबीज करता येतं, आपल्या बाजूने वळवता येतं. आता आमचा मुद्दा असा आहे की कुणी कुठल्या पक्षाचा असो, निवडून आलेले बहुतांश लोक असं म्हणत असतील की आम्ही भाजपचे आहोत, आम्ही एकनाथ शिंदे गटाचे आहोत, आम्ही अजित पवार गटाचे आहोत आणि यांची संख्या जवळपास 2/3 इतकी होतीये. म्हणजे एकूण सगळ्या निवडून आलेल्या ग्रामपंचायतमधून जास्तीत जास्त लोक असं सांगतायत की आम्ही देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचे आहोत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहोत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहोत. याचा अर्थ असा होतो की जो एक काय म्हणता येईल त्याला वेगळं नॅरेशन ठरून सेट केलं गेलं होतं की भाजपच्या विरोधात राग आहे, एकनाथ शिंदे गद्दार आहेत, अजित पवार गद्दार आहेत, यांना लोक थारा देणार नाहीत, असं सगळं हे लिब्रांडू पत्रकार वारंवार सांगत होते. यांना नेमका फटका कुठे बसलेला आहे की तुम्ही ज्या अतिशय खालच्या पातळीवरती म्हणजे लोकशाहीच्या व्यवस्थेतली सगळ्यात खालची पातळी आहे ही. खालची पातळी म्हणजे तशा अर्थाने दर्जाच्या अर्थाने पातळी नाही, सगळ्यात खालचा जो घटक आहे की तो ग्रामपंचायत पातळीवरती आहे. त्या पातळीवरच्या लोकाला हे जे सगळं सत्तांतर झालेलं आहे 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्या बाजूनं त्यांना जर कल द्यायचा असेल ह्याचा अर्थ असा होतो की ह्या सगळ्यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी आपण ह्या महायुतीच्या बरोबर असावं असं वाटतं. ह्याच्यामध्ये ती गोम दडलेली आहे. जसं राष्ट्रीय पातळीवरती भाजप आणि भाजपशी संबंधित जे छोटे मोठे पक्ष आहेत त्या सगळ्या आघाडीला, ती खरंच आघाडी नाही आहे, प्रत्यक्ष भाजपच आहे त्याच्या मोठा, पण त्या आघाडीबरोबर राहिलं तर आपला फायदा आहे असं ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षांना वाटतं, छोट्या पक्षांना काही,
त्याच पद्धतीने इथे ग्रामपंचायत पातळीवरच्या ह्या माणसाला आपण भाजप, आपण राष्ट्रवादीतला अजित पवार गट आणि शिवसेनेतला एकनाथ शिंदे गट यांच्याबरोबर असला तर आपला फायदा आहे. पुढे सत्तेचे काही लाभ मिळू शकतात, सत्ता राबवता येऊ शकते, निधी मिळू शकतो, असंख्य गोष्टी आहे. आता अडचण नेमकी महाविकास आघाडीची काय होऊन बसलेली बघा. शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो आणि काँग्रेसचं जे काही सगळे लोक असो ते असो, ह्या सगळ्यांवरती ह्या ग्राम पातळीवरच्या लोकांचा विश्वास उरलेला नाही. म्हणजे नेत्यांचा, गाव पातळीवरचे जे छोटे मोठे नेते असतात त्याच्यातल्या बहुसंख्य लोकांना, अगदी 2/3पेक्षा जास्त, हे सगळे जर तिकडं महायुतीकडे गेले असतील तर महाविकास आघाडीवरती यांचा विश्वास बसला नाही, राहिलेला नाही, हे हा मुद्दा लक्षात घ्या. शरद पवार वारंवार जे सांगत होते की प्रत्यक्ष गाव पातळीवर त्यांचा कसा संपर्क आहे, किंवा उद्धव ठाकरे जी टिमकी गाजवत होते की बाळासाहेब ठाकरेंनी गावोगाव कशी शिवसेना रुजवली, हे बरोबर आहे, पण ती शिवसेना तुमच्या बरोबर नाही. आता शरद पवारांचा जो ग्राम पातळीवरती कार्यकर्त्याशी संपर्क होता, तालुका पातळीवरचा संपर्क होता, तो त्यांच्यापेक्षा आता अजित पवारांशी जास्त आहे. ह्याचा जो अर्थ निघतो आहे आणि ह्याचा पुन्हा राष्ट्रीय पण अर्थ निघतो आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून किंवा आता पुढे नगरपालिका आणि महानगरपालिका पण निवडणूक, मी आत्ताच सांगतो, त्याही निवडणुकांमध्ये जिथं कुठं पॅनल उभे राहतील किंवा जे अपक्ष उभे राहतील ते सगळे निवडून आल्याच्या नंतर ह्याच पक्षांकडे जातील. ते दुसरीकडे जाणार नाही. त्याचं कारण असं हे आहे की त्यांना आता आपलं भवितव्य शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो किंवा काँग्रेसचा जो गट त्यांच्यापाशी दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एकदा 3 नंबरपेक्षा खाली गेली की हळूहळू ती संपत जाती. तीच अवस्था आता उद्धव ठाकरेंची झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी गेल्या 1.25 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र पिंजून काढणार असे जे तुंतुणं लावलेलं होतं, पवारांनी लावलेलं होतं. पण ह्या दोघांनी काहीच केलेलं नाही किंवा ते काही करू शकलेले नाहीत किंवा त्यांनी जे काही थोडंफार केलं त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. या ग्रामपंचायत निकालातून ही स्पष्टपणे दिसतं आहे की ह्यांची जी पक्ष संघटना त्यांनी अगदी खालच्या पातळीपर्यंत एकेकाळी उभारली होती. बाळासाहेब ठाकरेंचे हे वैशिष्ट्य आहे की अगदी गावागावातून त्यांना कट्टर शिवसैनिक लाभले होते आणि ते यश अपयशाच्या पलीकडे जाऊन ते ठामपणे शिवसेनेचं काम करत होते. त्याच पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी पसरलेले होते. असेच काही कार्यकर्ते शरद पवारांना वेगवेगळ्या निमित्तानं शोधता आले होते. त्यांनी निर्माण केले असं म्हणत नाही मी, कारण की त्यांनी नेहमीच आहे तर काँग्रेसचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, संरचना सगळी ती वापरली, काँग्रेसचेच नेते वापरले आणि सत्तेच्या जीवावरती ते टिकले. आता अडचण नेमकी अशी आहे की बाळासाहेब ठाकरेंनी सत्ता नसताना सुद्धा विचाराच्या जोरावरती आणि बेधडक जी शैली होती सगळी त्याच्या जीवावर कार्यकर्ते टिकवले होते आणि शरद पवारांनी सत्तेच्या जीवावर टिकवलेले होते. म्हणजे सत्ता नसतानाही बाळासाहेब ठाकरेंनी कार्यकर्ते टिकवले, सत्ता असल्यामुळेच फक्त शरद पवारांनी टिकवले. आता दोघांची अडचण अशी झाली, दोघांच्या पक्षाची, शरद पवारांकडे सत्ता नाहीये हे अजित पवारांनी ओळखून बरोबर भाजपशी जुळून घेतलं आणि त्या सरकारमध्ये सामील झाले आणि आपले कार्यकर्ते संघटन कितपत शाबूत ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न करून ते आता सिद्ध करून दाखवलं. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये अडचण सगळ्यात मोठी ही आहे की बाळासाहेबांनी जो विचार मांडलेला होता, हिंदुत्वाचा विचार होता, काँग्रेसच्या विरोधातला विचार होता, नेमकं त्याच्यावरतीच तडजोड करायचं सगळ्यात मोठं म्हणजे आपणहून आपल्या पायावरती धोंडा पाडून घ्यायचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्याचा परिणाम आता दिसतो आहे की गाव पातळीवरचा कार्यकर्ता त्यांच्याकडे पाठ फिरून निघून एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे. तो भाजपकडे गेलेला असं मी म्हणत नाही, तो काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेला असंही मी म्हणत नाही. त्याला एकदम शिवसेनेतलाच कट्टर शिवसैनिक जो आहे त्याला त्याचं सगळं ध्येय धोरण तसेच कायम ठेवून बाळासाहेबाचा वारसा हा उद्धव ठाकरेकडे नसून एकनाथ शिंदेकडे आहे हे त्यानं आपल्या कृतीतून सिद्ध केलेलं आहे. तसंच शरद पवारांच्या कार्यकर्त्याला गाव पातळीवरच्या आता तो जो वारसा आहे, राष्ट्रपतीची जी शैली आहे, तिला कोणी टीका करा किंवा त्याचं कौतुक करा ती गोष्ट वेगळी, पण जी काही शैली आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं फार मोठं काम गाव पातळीवरचा कार्यकर्ता जो करतोय तो अजित पवारांच्या पाठीमागे जाऊन करतोय. तो आता शरद पवारांच्या पाठीमागे जायला तयार नाही. हा या निकालाचा आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे, 2014ला जेव्हा खाली म्हणजे राज्यातही सत्ता नव्हती आणि केंद्रातही सत्ता नव्हती, तरीही 2014ची लोकसभा निवडणूक देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली, मी परत हा उल्लेख करतोय, मोदींची लाट होती, मोदींचा करिश्मा होता हे बरोबर आहे, पण तेव्हा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. 2014ला देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या 48 पैकी 42 जागा जिंकलेल्या होत्या. 23 यांच्या स्वतःच्या जागा होत्या, भाजपच्या 18 शिवसेनेच्या होत्या आणि एक राजू शेट्टीची अपक्ष जागा होती. असे 42 खासदार
महायुतीचे निवडून आणलेले होते देवेंद्र फडणवीस. तेव्हापासून आत्ताचा निकाल लागेपर्यंत तुम्ही कुठलीही निवडणूक तपासून पहा. अगदी महाविकास आघाडीने चुकून माकून एकच नगरपंचायतची निवडणूक घेतली होती कोरोनाच्या नंतर, तीही तपासून पहा. प्रत्येक निवडणुकीत आपला पक्ष 1 नंबरवरती ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यश मिळवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या 2014च्या पासून ते आजपर्यंतच्या सगळ्या निवडणूकचं जे नेतृत्व त्यांनी केलं त्यातून सिद्ध हे झालेलं आहे की जो मोठ्या प्रमाणात सत्ताकांक्षी असा ग्रामीण पातळीपासून ते शहरातला वर्ग आहे त्याच्यातला बहुतांश वर्ग हा भाजपकडे आहे. हे बाकीचे जे टीका करतात मग पवार विरुद्ध फडणवीस, महाराष्ट्राच्या राजकारणातली जी कासावीस चालू आहे ना गेल्या 10 वर्षातली, त्याच्यातून स्वच्छपणे देवेंद्र फडणवीस यांनी इतर सगळ्या राजकीय नेत्यांवरती वर्चस्व मिळवलेलं दिसून येत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.